शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर कोपेश्वर मंदिर परिसरातील बांधकाम आणि घरांवर अतिक्रमणाचा ठपका ठेवत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या निषेधार्थ कडकडीत गावबंद आंदोलनाला सुरुवात झाली असून मंदिर, पर्यटक आणि सर्व प्रकारची विकास कामं पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन मागणं घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला असून शनिवारी पहिल्याच दिवशी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंडप घालून महिलांनी भजन कीर्तनाद्वारे आंदोलन सुरू केलंय. गावबंद आंदोलनाला गावकऱ्यांनी 100% प्रतिसाद देत पर्यटकांना गावात येण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. आंदोलनाची तीव्रता पाहता सरपंच सारिका कदम, उपसरपंच इर्शाद मोकाशी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी जर आमचं गावच राहणार नसेल तर आमच्या पदांचा काय फायदा, गावासाठी आम्ही सर्वजण आपल्या पदांचे राजीनामे देऊ असा इशारा दिलाय. पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असूनही मालकी हक्काची कागदपत्रे, प्रॉपर्टी कार्ड व महसूल नोंदी असतानाही जनहित याचिकेद्वारे घरांना अतिक्रमण ठरवून ग्रामस्थांची बाजू न ऐकताच न्यायालयीन प्रक्रिया सुरू केल्यानं आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. माझा या लढ्याला पूर्ण पाठिंबा असून गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. हा न्यायालयीन लढा लढण्यासाठी गावकऱ्यांना सक्षम वकील देईन असं आश्वासन दिलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संतोष माने आणि उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. खिद्रापुरात येणाऱ्या पर्यटकांनी मुख्य रस्त्यावर सुरू असलेलं आंदोलन पाहून तिथूनच फिरून जात होते. गावकऱ्यांनी आपल्या हक्काच्या निवाऱ्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. या खिद्रापूर गावामध्ये आम्ही खिद्रापूरचे ग्रामस्थ कितीतरी पिढ्यांपासून राहत आहोत. इथे आमची प्रॉपर्टी आहे, शासन दरबारी त्याची नोंद आहे. प्रॉपर्टी असताना, शासन दरबारी नोंद असताना आमचं मालपत्ता पत्रक, असेसमेंट वगैरे सगळं निघत असताना आणि हे गाव जवळपास 1831ला या गावची लोकसंख्या 1036 इतकी असताना गाव आधीपासून इथं असताना देखील याचिकाकर्ता जो आहे त्या व्यक्तीनं असं दर्शवलेलं आहे की या गावामध्ये जी राहणारी लोकं आहेत ती अतिक्रमण करून राहतात. त्याच्यामुळं इथल्या गावातल्या जी घरं आहेत त्या घरांच्यावरती एक कुऱ्हाड आलेली आहे आणि ही घरं काढण्याचा कोर्टाचा आदेश झालेला आहे. याचिकाकर्त्यानं जी दिशाभूल केलेली आहे त्याच्या विरोधामध्ये आणि आम्ही इथले जे लोक आहोत ते कायमस्वरूपी राहत असताना आम्हाला अतिक्रमण ठरवलं गेलेलं आहे. हे चुकीचं आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं गावकरी बसलेलो आहोत आणि हा जो मार्ग आहे, पर्याय आहे, तो आम्ही शांततेनं निवडलेला आहे. फक्त आमची एवढीच मागणी आहे की आम्ही इथं पिढ्यानपिढ्या इथं राहत असताना आम्ही इथं अतिक्रमित कसे झालो. आमचं प्रॉपर्टी कार्ड निघतं, मालमत्ता पत्रक आहे, परत असेसमेंट आहे, आमची शेतीवाडी इथं आहे. एवढं सगळं असताना आम्ही इथलं मंदिर जे कोपेश्वर आहे त्या मंदिराची व्यवस्था देखील आम्ही आधीपासूनच गावकरी करत असताना नंतरनं येऊन कानामागून येऊन तिकडं होणारे हे आर्कोलॉजिकल जे विभाग आहे त्या विभागाचा देखील आम्ही निषेध करतो. कारण गावकरी जर असतील तर इथं मंदिर असणार आहे. त्यामुळे फक्त एवढीच विनंती आहे की आज आमच्या गावकऱ्यांनी जो पर्यटन बंदीचा, मंदिर बंदीचा आणि गावबंदीचा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आमच्या स्वतःच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या ह्याच्यासाठी आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून घेतलेला आहे. ज्या पद्धतीनं संविधानानं राष्ट्रीय स्मारकांचं जतन नागरिकांनी केलं पाहिजे असं ज्या पद्धतीनं म्हणतं त्या पद्धतीनं अन्न, वस्त्र, निवारा त्याच संविधानानं आम्हाला या मूलभूत गरजामध्ये बसवलेला आहे आणि आमचा निवारा काढून घेण्याचा अधिकार या याचिकाकर्त्याला किंवा कोणत्याही कोर्टाला किंवा कोणत्याही शासनाच्या डिपार्टमेंटला नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही गावकरी या भारताचे आहोत, या भारतातील नागरिक आहोत. आम्ही कुठूनही पाकिस्तानमधून आलेलो नाही आहेत किंवा कुठल्याही बांगलादेशमधील येऊन घुसखोरी केलेली लोक आम्ही नाही आहोत. आम्ही इथलेच आहोत. असं असताना हा आमच्यावरती जो अन्याय व्हायला लागला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सगळे गावकरी इथं आज एक झालेलो आहोत आणि हे सगळेजण एक होऊन शांततेनं इथं आंदोलन करत आहोत. त्यामुळे माझी या गावामध्ये येणाऱ्या सर्व पर्यटकांना एकच विनंती राहील की त्यांनी आमचं गाव बेमुदत बंद असल्यामुळं आणि मंदिरही आम्ही बेमुदत बंद ठेवलेलं असल्यामुळं कृपया तुम्ही आमचं आंदोलन संपल्याखेरीज या गावाकडे येऊ नये, या मंदिराकडे येऊ नये, जेणेकरून आमचं गाव ज्या पद्धतीनं इथं येणाऱ्या भाविकांचं आदरातिथ्य करतं त्याच्यामध्ये तुम्ही लांबून येणार आणि आम्ही इथं आदरातिथ्यात कमी पडलो तर तो आम्हाला कमीपणा वाटेल. त्याच्यामुळं तुम्ही येऊ नका, एवढं आम्हाला सहकार्य करा असं मी पर्यटकांना विनंती करतो.